आपण सगळ्यांनी ऐकलंय की कलियुगाच्या शेवटी भगवान विष्णू कल्की अवतार घेऊन या युगाचा अंत करतील। हेही माहित असेल की त्यांना साथ देण्यासाठी सप्त चिरंजीवी उपस्थित राहतील। पण तुम्हाला माहिती आहे का, त्या काळात गणपती बाप्पाही एका वेगळ्या भीषण अवतारात प्रकट होतील। हा अवतार आहे धूम्रकेतू अवतार। गणेश पुराण आणि मुद्गल पुराणात याचं वर्णन आढळतं। या अवतारात गणपतींचं स्वरूप एकदम भयंकर असेल। त्यांच्या हातात खड्ग असेल, ते निळ्या घोड्यावर स्वार होतील। शरीर धुरासारख्या रंगाचं असेल, म्हणून त्यांना धूम्र, केतू आणि धूम्रवर्ण या नावांनी ओळखलं जाईल। त्यांच्या अंगातून निळ्या अग्नीच्या ज्वाला निघत असतील। साधारण आपण पाहतो ते गणपती शांत आणि मंगलमूर्ती असतात, पण या अवतारात मात्र ते अत्यंत क्रोधी रूप धारण करतील। त्यांना गरज भासली तर ते स्वतः सेना आणि अमोघ अस्त्रशस्त्र प्रकट करतील। या धूम्रकेतू अवताराचा उद्देश असेल अभिमनासुराचा वध। अभिमनासूर म्हणजे मानवी मनातील अहंकार आणि आसक्तीचं प्रतीक। जेव्हा हा अहंकार शिगेला पोहोचेल तेव्हा बाप्पा स्वतः त्याचा नाश करतील। कलियुग संपून सत्ययुग सुरू झाल्यावर गणपती पुन्हा ऋषींना वेदांचं ज्ञान देतील आणि आपल्या परमधामात परततील। या अवतारातून बाप्पा आपल्याला एक मोठा धडा देतात। अहंकार आणि मोह या गुणांनी मनुष्याचा नाश होतो, म्हणून आत्तापासूनच त्यापासून सावध राहा।